एन मस्के नाईक या वर्साटाईल यूट्यूब चॅनेलवर सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे तसेच आपल्या व्ह्यूवरचे पुनश्च एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्र राज्य प्रथम वर्ष पॉलिटेक्निक 2024-25चे प्रवेश ॲडमिशन प्रक्रिया ही चालू आहे. त्यामध्ये सर्वप्रथम कॅप राऊंड 1 नुकताच संपलेला आहे आणि कॅप राऊंड 2 म्हणजेच आपल्याला त्या कॅप राऊंड 2मध्ये आपली ऑप्शन फॉर्म आणि त्याचं सबमिशन आणि कन्फर्मेशन हे करण्याची तारीख दिनांक 8 ऑगस्ट 2024 ते 12 ऑगस्ट 2024 आहे. म्हणजे या वेळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना ज्यांचा पहिल्या कॅप राऊंडमध्ये नंबर लागला नसेल आपल्या आवडत्या शाखेला तसेच आपल्या आवडत्या कॉलेजला, तर त्यांच्यासाठी आता कॅप राऊंड दुसरा चालू झालेला आहे आणि त्याची वेळ आपल्याला सांगितलेलीच आहे. 8 ऑगस्टपासून ते 12 ऑगस्टपर्यंत आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या लॉग इनमधून ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचा आवडती ब्रांच आणि आपलं आवडतं कॉलेज याचा ऑप्शन तुम्हाला द्यायचा आहे आणि त्यामधून तुम्हाला तो कन्फर्म करायचा आहे स्वतःच्या लॉग इनमधून. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या लॉग इनमध्ये जाऊन जो आपला लॉग इन आय डी आणि पासवर्ड आपल्याला मिळालेला आहे रजिस्ट्रेशनच्या वेळेस, त्यामधून तुम्ही आपल्या लॉग इनमध्ये गेल्यानंतर आपल्याला आवडतं आपलं कॉलेज आणि ब्रांच आपल्याला निवडायची आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये आपला जो ऑप्शन आहे हा फ्लोट ठेवला होता, म्हणजे त्यांनी पुढच्या नेक्स्ट चांगल्या ऑप्शनसाठी म्हणजेच एखाद्या आवडत्या ब्रांचसाठी किंवा आवडत्या कॉलेजसाठी त्यांनी आपलं ॲडमिशन फ्रीज केलं नव्हतं, त्यांनीसुद्धा या सेकंड राऊंडमध्ये आपल्याला आपली जी कॅप राऊंड 2ची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करावयाची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 8 ते 12 ऑगस्ट या दरम्यान आपण आपला ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर आणि त्याला कन्फर्म केल्यानंतर त्या कॅप राऊंड 2ची जी प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट आहे ती 14 ऑगस्ट 2024 या दिवशी वेबसाईटवर प्रदर्शित होईल. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपली जी झालेली डिस्प्ले झालेली लिस्ट आहे ती आपण पाहावयाची आहे आणि त्यानुसार जे काही आपल्याला कॉलेज सेकंड राऊंडमध्ये मिळालेलं आहे आणि जे ब्रांच आपल्याला अलॉट झालेली आहे त्या विद्यार्थ्यांनी रीतसर त्या कॉलेजमध्ये जाऊन त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन आपलं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे आणि आपले डॉक्युमेंट्स तिथे सबमिट करायचे आहेत व त्यासाठी लागणारे जे काही कॅप राऊंडची शासनाने ठरवून दिलेली जी फीज असेल ती तुम्हाला तिथे भरावयाची आहे आणि त्याचं शेड्यूल आहे तुम्हाला 16 ऑगस्ट 2024 ते 20 ऑगस्ट 2024. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपण कॅप राऊंड 2चं शेड्यूल समजून घेऊया. सर्वप्रथम तुम्हाला आपला ऑनलाईन तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म सबमिट करायचा आहे आणि त्याचं कन्फर्मेशन करायचं आहे. त्यासाठी दिलेलं शेड्यूल 8 ऑगस्ट 2024 ते 12 ऑगस्ट 2024. त्यानंतर तुम्ही भरलेल्या ऑप्शन फॉर्मची जी मेरिट लिस्ट आहे प्रोव्हिजनल ती तुमची लागेल 14 ऑगस्ट 2024 या दिवशी. आणि त्यानंतर तुम्हाला जे काही अलॉटमेंट झालेलं असेल ज्या कॉलेजचं, म्हणजे तुम्हाला कॅप राऊंड सेकंडमध्ये जे कॉलेज मिळालेलं असेल किंवा जी ब्रांच तुम्हाला मिळालेली असेल ती तुम्हाला कन्फर्म करावयाची आहे. त्यासाठी तुम्हाला त्या संबंधित कॉलेजमध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून तुमची जी काही ठरलेली फी आहे शासनानं ठरवून दिलेली ती तुम्हाला भरून घ्यायची आहे आणि त्यासाठीचं शेड्यूल आहे 16 ऑगस्ट 2024 ते 20 ऑगस्ट 2024. तरी सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना अशी विनंती आहे की त्यांनी या दिलेल्या वेळेमध्ये आपली कॅप राऊंड 2ची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी आणि आपले पॉलिटेक्निकचे प्रथम वर्षाचे जे काही ॲडमिशन प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपला प्रवेश निश्चित करावा. तसेच वेळोवेळी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून या ॲडमिशन प्रक्रियासंबंधी आपल्याला वेळोवेळी
माहिती दिल्या जाईल. त्यासाठी निश्चित आपल्याला ही माहिती आवडल्यास ही माहिती आपल्या मित्रांमध्ये, आपल्या शेजाऱ्यांमध्ये, तसेच आपल्या विविध ग्रुपमध्ये या माहितीला शेअर करा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर निश्चित सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला वेळोवेळी प्रवेश प्रक्रियेसंबंधी माहिती मिळेल. तसेच तुम्हाला कॅप राऊंड 3रा आणि त्यासमोरची जी सुद्धा प्रवेश प्रक्रिया आहे त्याचीसुद्धा तुम्हाला अद्ययावत माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळेल. त्यामुळे आपल्याला वेळेवर माहिती मिळाल्यामुळे आपला वेळ आणि श्रम हे दोन्ही वाचू शकतात आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत जरी माहिती पोहोचली तर त्यांचं होणारं शैक्षणिक नुकसानसुद्धा यामधून टळू शकते. धन्यवाद.